आवरून झालं आणि निघलो बघा सगळं आवरून बिवरून आणि इथं बघितलं तर हे बघा काय दिसतंय म्हटलं बघितलं तर इथं होता डायनासोर म्हटलं आता येतो अंगावर लगेच पोहोचलो बघा आपण तासावडे टोलला टोल पास केला आणि लगेच गेलो महाबळेश्वर सातारा रोडला बघ इथं चालू होतं आपलं 19 फेब्रुवारीची तयारी. आपल्याला जयंती साजरी करता येणार नाही कारण की आपण गाडी भरली आहे त्यामुळं आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून आज जयंती साजरी करू. कारण की आम्ही जे काम करतोय ते पण एक देशसेवाच आहे आणि महाराजांना हेच चांगलं वाटेल की आपण आपलं जर प्रत्येकानं आपलं आपलं काम जर एकनिष्ठेनं आणि व्यवस्थित पार पाडलं प्रत्येकानं तर महाराजांना चांगलं वाटेल किंवा जयंती साजरी आपण करतोय चांगल्या पद्धतीने असं वाटेल. तर तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. तिथनं आलो पुढं गावली जागा मोकळी म्हटलं वडपाची जागा गावली हक्काची जाऊन झाडून कुठलं झाडून लागला घाट. म्हटलं आता काय सुट्टी नाही आता आपण वैतागणार आहे जाम आता वाकडं तिकडं सापासारखं कसं तरी वळत तिकडं तिकडं करत गेलं पाहिजे. तिथून आलो पुढं आणि म्हटलं आता आपण थकलोय त्यामुळं आता रेस्ट घ्यायला लागते. मग काय थांबलो जरा तिथंच आणि म्हटलं आता 15-20 मिनटं तरी आराम घ्यायचा आणि पुढची वाट चालायची परत. हे बघा सगळं डोंगर वगैरे दिसतंय असं नाही हे डोंगर बिंगर झाडी बिडी सगळी दिसते बघा इथं. तिथनं निघालो पडला अंधार पुढं निघालो अंधार पडलाय बघा. इथनं रस्ता एकदम छोटा आहे इथं जरा काळजी घ्यावी लागते मित्रांनो कारण की इथं जर साईडला जर गाडी गेली तर खाली आहे दरी एकदम आणि रस्ता तर 2 गाड्या काही जास्त लवकर अशा जास्त बसत नाही बघा खाली तर एकदम दरी आहे आणि इकडं गाडी म्हणजे चालवणं जरा रिस्कच आहे. त्यामुळे तुम्ही कधी आला मित्रांनो तर काळजी घेत जावा. घाटपास केला आणि महाड पोलादपूर रोडला लागलो तर महाराजांची मूर्ती होती म्हटलं अभिवादन करूया आणि आता आपण जेवण खाली पेट्रोल पंपावर थांबणार. आता भेटू आपण उद्या.